हॅलो, गुड मॉर्निंग. किचन किंवा घरातील कामे जर आपण प्लॅन करून केले ना, तर आपल्यालाच त्रास होणार नाही आणि काम केल्यानंतर जास्तीत जास्त साफसफाई करायची गरज पण पडणार नाही. खूप कमी करावी लागेल. सर्वच होममेकरला सर्वात मोठं काम वाटते ते म्हणजे पोळ्या बनवणे. पोळ्या बनवताना खूप टाईम पण लागतो आणि खराब पण खूप होते. त्यामुळे एखादा कपडा किंवा न्यूजपेपर खाली टाकायचा आणि पोळ्या बनवणं स्टार्ट करायच्या पहिले सर्व गोष्टी समोर आणून ठेवायच्या. जसं पोळी डब्बा, तेल, पिठाचा डब्बा, मीठ. कारण एकदा आपला हात खराब झाला आणि मग आपण सर्व वस्तूला हात लावतो, त्यामुळे प्रत्येक डब्याला आपला पिठाचा हात लागतो. त्यामुळे आपलं काम कमी तर नाही होत, पण मात्र वाढतंच. पीठ मळून ठेवल्यानंतर थोडा वेळ ती तशीच राहू द्यायची, जेणेकरून आपल्याला खूप जास्त मळायची गरज पडत नाही. ते छान मुरतात आणि पोळ्या पण छान सॉफ्ट बनतात. पोळ्या बनवताना आजूबाजूला काहीच सांडत नाही आणि सांडलं तरी ते फक्त नॅपकिनवरती सांडतं. त्यामुळं आपलं जे किचकट काम असतं ते खूप जास्त कमी होतं. आपले हात जरी खराब लागले नसेल भांड्याला, तरी पण एकदा वाईप करूनच ते ठेवायचे आणि त्याच्यामुळं आपलं किचन नेहमी स्वच्छ आणि क्लीन राहतं आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉकरोच होत नाही. तुम्ही रिझल्ट बघू शकता की कापड खाली टाकला होता म्हणून जो किचनचा ओटा आहे तर तो बिलकुल खराब झालेला नाही आणि मला क्लीन करायलासुद्धा खूप जास्त इझी पडलं. अशा छोट्या छोट्या टिप्सने आपण आपलंच काम सोपं करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.